मी सकाळी गेले हरभऱ्याची भाजी खोडायला. मला संतराम भेटला तिथे. संतराम संतरामनी सॅन्टा क्लॉज भेटला. मला गिफ्ट दिलं. कोणालाच दिलं नाही गिफ्ट, फक्त मलाच दिलं. कितीच भाग्यवान आहे मी खरंच. इतक्या बाया वाटली तर इतक्या साऱ्या, हा, तरी कोणालाच नाही, फक्त मलाच. किती नशीबवान म्हणा मी, खरंच नशीबवान म्हणा मी. या बायाचं नशीब किती फुटकं आहे ना. सगळ्या बायाच्या मधून माझ्याकडे आलता सॅन्टा क्लॉज. आणि एवढं भारी फुलाचा गुच्छा. वाव, मस्त. खरंच बाप्पा बाप्पा, एवढी काय खुशी झाली का तुला? हा, लस खिदळून राहिली लगे. मला बाहेर आवाज चालला तुझ्या हसण्याचा बोलण्याचा. इथे तर कोणीच नाहीये. फोनवर तर नाही बोलत आहे तू. मग काय स्वतःशीच बोलून राहिली काय? का काय स्वतःशीच बोलती? येडबीड लागलं काय तुला? अहो माय, खुशीसारखीच गोष्ट आहे माहिती का. खुशीसारखंच आहे. मग तुमच्यासोबत जर घडला असते अशी गोष्ट, तुम्ही तर नाचलेच असते बाप्पा, नाचलेच असते. बाप्पा, काय एवढी खुशी मला तरी सांग. आमच्यासोबत पण शेअर कर ना तो खुशी. एकटीच म्हणून राहिली का खुशी? अहो काय झालं माहितीये का, मी सकोबाईच्या वावरात गेलते ना. सकोबाईच्या वावरात भाजी खोडाला, हरभऱ्याची भाजी खोडाला गेलते मी. हा, मग काय झालं सकोबाईच्या आत? काय घडलं एवढं इतकी खिदळून राहिली तर? आव, तर मग ऐका ना पुढची बात, ऐका ना. तुम्ही ऐकायच्या आधीच काही बी बोल राहिले, ऐकून बी घेतलं बाई माणूस. ऐका. तर तिथं काय झालं माहितीये का, तिथं तो आला. क्रिसमस होता ना, क्रिसमस काल, क्रिसमस. तर तिथं आला सॅन्टा क्लॉज. सॅन्टा क्लॉज असं आहे का? बाप्पा, सकोबाईच्या वावरातच काय आला तो बायाच्या मधामध्ये? ते पोरं गिरं पाहून जात असतो बाबा पोराला गिफ्ट द्यायला. आणि ते बायाकडे कसं काय आलं वावरामध्ये? गडी सांता क्लॉजची आता कोणता नवीन सांता क्लॉज निघला ह्यो, बायाला गिफ्ट द्यायला येऊ राहिला. तर ते पोरायचं ऐकलं होतं बाबा, पोराला गिफ्ट द्यायला जातो म्हणून सांता क्लॉज त्या दुसऱ्या देशामध्ये. ते ऐकलं होतं. हे काय नवीन प्रकार आहे आता ह्यो? काय माणूस आहे माय. ऐका काय झालं म्हणे, आम्ही तेच म्हणलो की बाबा तुम्ही इकडे कसं काय आले बा. तर तो म्हणे मी चाललो होतो म्हणे मी रथात चाललो होतो, रथात असं वरून. तर तुम्ही दिसल्या म्हणे मला. माझ्याकडे एक गिफ्ट उरलेलं होतं म्हणे, एकच होतं म्हणे. तर मग मला वाटलं म्हणे काय वापस घेऊन जा, इथं बायाला मोठ्या उतरा खाली, या बायाला एका जण देऊन टाका गिफ्ट, असं वाटलं म्हणे मला. मग तो खाली उतरला रथामध्ये. असं रथामध्ये उतरला का? तो पाहिला का रथ? तू बसून पाहिला रथ कसा येतं? बसली तू रथामध्ये? रथामध्ये नाही बसले मी रथामध्ये, कारण रथ दिसला नाही कुठे येतं. कुठं उभं केलं काय माहिती रथ सांता क्लॉज ना. असं कुठं उभा केला माहित नाही, पाहिला नाही. कशी म्हणून राहिली तू की मग सांता क्लॉज रथामध्ये बसून आलता बा? हा, कशी म्हणून राहिली तू? काय प्रश्न करता? ते सांता क्लॉज म्हणला की मी रथातून उडत होतो आणि मग तुम्ही दिसल्या खाली, मग मी उतरलो रथ घेऊन मग खाली, असं बोलला बा सांता क्लॉज. अरे कोण होता काय माहिती सांता क्लॉज? कोणता आपल्याच गावातला बो आलता एखादा, ते लाल लाल कपडे घालून, लाल टोपी घालून, आणि केलं तुम्हाला उल्लू. असंच असं काहीतरी. नाही तिथे गाणं म्हणलं ना, सांता क्लॉज गाणं म्हणला, जिंगल बेल जिंगल बेल जिंगल ऑल द वे, जिंगल बेल जिंगल बेल जिंगल ऑल द वे, हे असं गाणं म्हणलं तो. असं का? मला भेट ते गाणं मग म्हणू का? जिंगल बेल जिंगल ऑल द वे, जिंगल बेल जिंगल ऑल द वे. काय हॅलो? माय काय मला विश्वासच बसत नाही. विश्वास नाही बसत तुम्हाला? हे पा इकडे पा, हे गिफ्ट पा, पाहिलं हे गिफ्ट. अच्छा, काय आहे गिफ्ट मध्ये? खोल बरं, खोललं का? काय आहे दाखव मला. याच्यामध्ये फुलं आहे, फुलाचा गुच्छा आहे मस्त पैकी, मस्त फुलाचा गुच्छा आहे. असं पोह दे मला, पोह दे ना. कसं आहे गुच्छा? पोह दे. हा थांबा दाखवते. तुम्हाला तर विश्वासच बसत नाही बाबा कशावरच, जसं काही मी खोटंच बोलते. आता डब्बा मी काय कुठून निघत आणला तुम्हाला दाखवू राहिले का? मग सांता क्लॉज न दिला म्हणून. थांबा खोलून दाखवते, तेव्हा विश्वास बसन. हे पहा गिफ्ट सांता क्लॉज ना दिलेलं. अरे बापरे, फुलाचा गुच्छा. मी काय म्हणतो पण बबिता, ह्यो फुलाचा गुच्छाच कस काय उरला त्याच्याकडं? फुलाचा गुच्छाच कस काय उरला त्याच्याकडं? काही कळत नाही मला. पोरायला का फुलाचा गुच्छ देत होता का ह्यो गिफ्ट? काहीतरी खेळणं पाहिजे होतं, चॉकलेट म्हणा, आईस्क्रीम म्हणा, ह्या गोष्टी पाहिजे होत्या. खेळणे काहीतरी लेकरांचे, काहीतरी वस्तू पाहिजे होत्या शाळेच्या. फुलाचं गुच्छ गिफ्ट, ते बी लेकरांसाठी. आणि एकच उरलं, ते बी फुलाचं उरलं, आणि ते पण तुला दिलं. म्हणजे जरा नवलच नाही का बरं बबिता? हे नवल नाही जरा? काय पण नाही बोल, हो तिकडं. उग शंका घेता कायची काही. कोण नव्हतं तो, सॅन्टा क्लॉजच होता. जाऊ राहिले तुम्ही जळके कुठले, जळक्या भोगाचे. अरे मी कशाला जवळ बबिता तुझ्यावर?
ते पण आहे फुलाच्या गुच्छासाठी. नाही ना, नाही ना, तसं नाही. तुम्ही तर कधी आणला नाही माझ्यासाठी फुलाचा गुच्छा. कोणीतरी दिला मला, कोणीतरी दिला, तर तुम्हाला लय कसं तरी हुरायलं, जळजळ हुरायले, जळजळ मळमळ, नाही का? हो तिकडं जा रूमच्या बाहेर. कायच खरं बोला तर सख्या महिला राग येतो. तू तर मग काय माझी बायको आहे. मला नाही वाटत सांता क्लॉज कोणी होतं ते. असंच कोणतरी छपरी माणूस असन तो. आला असं गावातल्या एखादा छपरी आणि बरी बुरी दिसली बाई, तू त्याला जशी बरी दिसली दिसाला त्या बायामध्ये दिलं तुलाच गिफ्ट, आणि म्हणे की सांता क्लॉज आलाय. मुद्दाम लोक काही काही असं करत असते, बाया पाहून गिफ्ट देत असते. तसं केलं. जा तिकडं जा, काही पण नका सांगू. जळक्या भोकाचे कुणी अंगाचे, तुम्हाला सॅन्टा भेटला नाही म्हणून असे बोलू राहिले तुम्ही. हो तिकडे वा, उठा इथून, जा बरं बाहेर पळा तुमच्या बाहेर. माझ्या खुशीमध्ये इरजन नका टाकू तुम्ही. वा जाय तिकडं, कर काय करायचं तर घालतोय माय. आपण खरं सांगतो ते तर पटत नाही कोणाला. होय चाललो मी बाहेर, स्वयंपाक करून ठेव, येतो अर्ध्या घंट्यात. हा जा, स्वयंपाक करते जा. चमायला सांता क्लॉज आलता म्हणे. आपल्याला कधी दिसत नाही बाबा सांता क्लॉज, यायला बरं दिसतोय. अरे ही चिठ्ठी काय याची गड्या? चिठ्ठी पण पाहू का काय? बिल बिल गिल दिसतंय. परत पाहते काय चिठ्ठी, वाचून पाहते केवढ्याच आहे गुलगदच्या म्हणून. याच्यातलं चिठ्ठी काढून पाहते. सांता क्लॉज नाही याचं बिल कसं ठेवलं असं बरं? एक उगाच घेणं देणं बिल असं ठेवत असते बिल गिफ्टाच्या डब्यामध्ये. काय मला वाटतं विसरलं असेल, चुकून गिकून पडलं असेल बिल. थांब मी पाहते. अरे इथं चिठ्ठी काहीतरी लिहिलं. अरे बापरे, इथं लव्ह लेटर आहे. अरे बापरे बाप. हो कोणत्या नावाचं आहे गड्या? अरे बापरे, प्रिय बबिता. बबिता, मी तुझा प्रिय सखाराम, तुझ्यासाठी मी सॅन्टा बनून आलो. फक्त तुझ्यासाठी, फक्त तुला बघण्यासाठी. बापरे की मध्ये भोसडीच्या, आता काय बोलू मी, माझ्याकडे शब्द नाही आहे मेल्यासाठी. बापरे बाप, बरं झालं माझ्या नवऱ्याने चिठ्ठी पाहिली नाही याच्यातली, मग तर काही खरं नव्हतं. अरे अरे अरे, मग नवरा बरोबर बोलतोय. हाच कोणतरी गावातला लफंग्या होता. ह्योच लफंग्या होता तो, सखाड्या सखाराम, सखीचा नवरा मोक्कार मेला, भोसडीचा कोणी अंगारचा. मग माझ्या तोंडात बी ना अशा शिवाय येते मग खमक खमक. हो काय लिहिले आता वाचूनच घेते मेल्याचं. काय तर दाखवते याला एखाद्या दिवशी, हाणते चांगलं चपली खाली. थांब. प्रिय बबिता, तुला बघितल्यापासून मही भूक तहान सगळं विसरून गेली आहे. बबिता, तुझ्याशिवाय मी राहू शकत नाही. बबिता मेले राहू शकत नाही, मरण जाय ना एखादा इरीत जीव दे ना म्हणा, डुक्कर तोंडाच्या. मेले राहू शकत नाही म्हणे तुझ्या बिना, जाय एखाद्या इरीत जीव दे म्हणा मेल्याला. हिंमत नसून होतं मी देते म्हणा ढकलून तुला मेल्या. बोलो मला कुठं द्यायच तुला जीव तर कुत्रा. अजून काय पाहू काय ही, काय बापरे गाण्याच्या ओळी. चाल तुरू तुरू तुझी, बापरे बाप, चाल तुरू तुरू उडती केस भुरू भुरू, डाव्या डोळ्यावर ओटपड ओळ. बापरे बाप, काय लिहिलं मेला. जर हे काही गाणं वाचत नाही मी, याच्या खाली काय अजून गाण्याच्या ओळी लिहिल्या, मराठी गाण्याच्या पंक्ती, त्याच्या खाली अजून काय हे. तुला बघितल्याशिवाय मला दिवस चांगला जात नाही, तुला बघितल्याशिवाय मी भाकर खात नाही, तुला बघितल्याशिवाय मी पाणी पित नाही. सकाळी सकाळी झाडायला उठते बाहेर सडा रांगोळी करायला, तेव्हा मी तुला डोकून पाहतो मी तुला. तू झाडत असते तेव्हा मी तुला बघत असतो रोज रोज येऊन. अजून काही मला तू भेटायला ये, त्या पडक्या वाड्याजवळ येत जाय रोज भेटायला. येत असेल तर मला काहीतरी खून सांग, म्हणजे मी इशारा ओळखून घेईन. फक्त मला तू डोळा मार मला, मी तुझा इशारा ओळखून घेईन की तू येणार आहे म्हणून पडक्या वाड्याजवळ. तूही मी वाट पाहीन वाड्याजवळ. तू येईल मी असं समजतो, तू येशील, मला नाराज करणार नाही, नक्की येशील. कारण तू आमच्या वावरात आली म्हणजे तुझं माझ्यावर प्रेम आहे, पण तू त्याला दाखवू देत नाही, दाखवू शकत नाही प्रेम. हा जमाना आपल्याला प्रेम करू देणार नाही. त्याच्यामुळं तू हे प्रेम जाहीर करू नाही राहिले माझ्याशी. मला माहिती आहे, पण तुझ्या मनामध्ये मी आहे, माझा छापा तुझ्या मनामध्ये आहे. मग लय प्रेम आहे तुमच्यावर बबिता. आय लव्ह यू बबिता, आय लव्ह यू. तुझाच सखाराम तुझाच सख्या. मिस यू. अरे बापरे, इतकी हिंमत या मेल्याची, इतकी हिंमत. म्हणजे मी याच्यावर गेले म्हणजे याचा आता मी याच्यावर प्रेम करते का? मेल्यावर प्रेम करते का मी? ही चिठ्ठी ना मी काय करते, चांगली लपून ठेवते. जर काही वेळ आली ना याच्या नांदानं, जर काही माझ्यावर काही आफत आली ना मेल्याच्या नांदाने, ही चिठ्ठी मला दाखवावं लागेल. त्याच्यामुळे मी ही लपून ठेवते.
चल मग नवरा घरी यायच्या आधी लपून ठेवते मी पटकन. आणि ह्यो गुच्छा, फुलाचा गुच्छा, या मेल्याने दिलेला फुलाचा गुच्छा, हिच्या फुलाच्या गुच्छाची मग तर हिच्या फुलाच्या गुच्छाची तर मग याच्या फुलाच्या गुच्छाची तर हे घ्याशक हैशक हैशक हैशक. हे चुराच व्हायनी. नकली फुलं आहे मेल्याने दिलेली, नकली असली पण नाहीये ना, म्हणून चुरा व्हायनी. हैशक तुझ्या दिलेलं गिफ्ट हे माझ्या पायाखाली मी चेंगा करून टाकीन, चेंगा मेंगा करून टाकीन. हैशक. आणि ह्या चिठ्ठीची कुठं विल्हेवाट लावून लागेल मला, कुठंतरी लपून ठेवावं लागेल, ही चांगल्या प्रकारे लपून ठेवावं लागेल. थांब, माझ्या नवऱ्याच्या हाती लागली पाहिजे नाही चिठ्ठी, नाही तर मग संसाराचं काही खरं नाही. मग कुठं ठेवू याला मी, कुठं ठेवू? कपड्यात ठेवलं तर बाबा हात घातला बी तर हाती लागल. ह्या पुस्तकात कुठतरी लपून ठेवते एखाद्या पुस्तकाच्या पानामध्ये. चांगली आयडिया. इथंच ठेवून देते पुस्तकामध्ये. नको रे बापा, नको रे बापा, बाईचं आयुष्य काय खरं नाही रे बापा. हट. हे असे लुच्चे लफंगे लोक बसलेले राहते गल्लोगल्ली, त्यामुळं बाईचं आयुष्य नको रे बाप्पा, नको 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 रे बाप्पा.